UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। आजच्या सोहळ्यासाठी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह आमदारही नागपुरात दाखल। फडणवीसही नागपूरकडे रवाना। भाजप आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ, नितेश राणेंसह शिवेंद्रराजे आणि मंगलप्रभात लोढांना मंत्रिपदासाठी फोन। शिंदे गटाकडून 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। माझ्यासह उदय सामंत, प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर आणि दादा भुसेंना फोन। भरत गोगावलेंकडून नावं जाहीर। अजित पवार गटातील 6 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणेंसह नरहरी झिरवाळ आणि मकरंद पाटलांना मंत्रिपदासाठी फोन। मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं ठरवलं होतं, पण काही कारणांमुळे आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। अजित पवारांची माहिती। 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देता हे कोणत्या संविधानात लिहिलंय? संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। अजित पवार गटाचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। अजित पवार आल्यावर सर्व स्पष्ट होईल। सुनील तटकरेंची माहिती। विमानात असतानाच मला शपथ घेण्याबाबत फोन आला। मला संधी दिल्याबद्दल आभार। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। भाजप रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार। सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंकडे सध्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी। शिंदे, केसरकर, लोढांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा, तरच हे वॉशिंग मशीनचं सरकार नाही असं समजू। आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। वाचाळवीरांना मंत्रिपद देऊ नये, नवीन लोकांना संधी द्या, लोकांसाठी काम करणाऱ्यांना मंत्रिपदाची संधी द्यावी, सुषमा अंधारेंची मागणी। मला संधी मिळाली तर रस्त्यासाठी पैसे देणार, बारामतीत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। लोकसभेच्या कामकाजात बदल। एक देश एक निवडणूक विधेयक उद्या मांडलं जाणार नाही। लोकसभा सचिवालयाच्या कार्यसूचीमधून विधेयक वगळलं। अधिवेशन खूप कमी कालावधीचं, 4 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। उद्योगपती मुकेश अंबानी फडणवीसांमध्ये 1.25 तास चर्चा। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये बैठक। कौटुंबिक सहलीसाठी छगन भुजबळांना परदेशात जाण्यास विशेष न्यायालयाची परवानगी। भुजबळांचा पासपोर्ट परत करण्याचे कोर्टाचे ईडीला निर्देश। TV9 मराठीचा नॅशनल टेलिव्हिजन अवॉर्डमध्ये डंका। TV9 मराठीचा एकूण 6 विविध पुरस्कारांनी सन्मान। निखिला म्हात्रेंचा बेस्ट न्यूज अँकर तर मोहन देशमुख यांचा बेस्ट प्रोड्युसर म्हणून गौरव। NT अवॉर्डमध्ये TV9 दोन्ही प्राईम टाइम स्पेशल बुलेटिन हिट। पंकज भनारकर यांच्या 8 PM स्पेशल रिपोर्टला अवॉर्ड तर TV9 विशेषसाठी अजय सोनवणे यांचा गौरव। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव तर हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक। मुंबईत आज 15% पाणी कपात। दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपातीचा निर्णय। ठाणे आणि भिवंडीतही 15% पाणी कपात असणार। पुणे गारठलं। एनडीए परिसरात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर हवेली, माळीणसह दौंड आणि शिवाजीनगर परिसरात तापमान 10 अंशाखाली। गावा कसोटीत कांगारूंची दमदार सुरुवात। पहिल्या डावात कांगारूंची धावसंख्या 300 पार। हेड स्मिथची भागीदारी तोडण्यात टीम इंडियाला यश। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।